अमित लाड 15 मिनिटाचा अवधी स्टार्ट होईल 50 ते 60 सेकंदामध्ये. आदरणीय विलास साहेब यांच्याकडून कुमार गावड या आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं एका विकेटसाठी. कुमार गावड यायचंय, आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. विलास साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जाईल. कुमारला खूप दिवसानंतर बॉलिंग करताना पाहिलं, परंतु कुमारमध्ये ती क्षमता आहे. यावेळेला मी विनंती करेन भूपेंद्र सिंग साहेब की आपण हे कॅश प्राइज द्यायचंय जे विलास साहेबांकडून देण्यात येते कुमार गावड यांना. थँक्यू कुमार आम्हाला जोडल्याबद्दल. कुमार एक ग्रेट बॉलर आहे, गुरुदत्तासाठी खूप चांगली भूमिका त्यांनी आतापर्यंत बजावली आहे. आज पहिल्यांदा त्याला संधी मिळाली VPL दरम्यान. आता यावेळेला चालू असलेली मॅच हितविक 24 वर्सेस टीम अष्टविनायक विरार. मोठं बॅटल आहे आणि या मोठ्या बॅटलमध्ये मोठी मजा येणार आहे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतले गेले प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून. प्रणय म्हात्रे आणि सिद्धार्थ राय म्हणजेच मोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रजनी क्रिकेट आहे, रविवारचा दिवस आहे, थंडीचे दिवस आहेत आणि आता येणारे 2 ते 3 तास इथे गरमी जास्त असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप, परंतु फिल्डिंग केली आहे समीर विचारे. व्हॉट अ फील्ड. अष्टविनायक विरार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हितविक 24 रणजितदादा पाटील यांचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक विरारचा संघ जो सातत्यानं या हंगामामध्ये आपल्या धगधगत्या परफॉर्मन्सने प्रभावित करून सोडले जाणे वसई विरारमध्ये. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्क होते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो डॉट बॉल. अपकमिंग यंगस्टर आहे, यावर्षी हायलाईट होणारा खेळाडू. अष्टविनायक विरारच्या यशामध्ये खूप मोठा वाटा याचा आजपर्यंत राहिला आहे आणि या VPL दरम्यान सुद्धा त्याच प्रकारचा परफॉर्मन्स स्वतः अनिकेत मुळे देत असताना ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून समावेश आहे या संघामध्ये. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू ते जरा गतीने अमित लाड चेंडूवरती गेले, परंतु चेंडू जोपर्यंत फेकतील तोपर्यंत एक धावून पूर्ण केली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ, 3 धावा धावपलकावरती, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही भिडत आहे. या भिडंतमध्ये कशा प्रकारे कोणता संघ कोणावरती किती प्रमाणात हावी होईल यावरती नजर असणार आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत VPL सीझन 5 च्या वतीनं. मंचावरती उपस्थित आदरणीय नगरसेवक रणजितदादा पाटील साहेब, नगरसेवक सदानंददादा पाटील साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. भूपेंद्र सिंग साहेब यांचं मनापासून स्वागत. आमचे विनोददादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. विलास साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. तर शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि 4 धावा. 4 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 7 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम हितविक 24 या संघाचं. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रतीक नमोळे. अष्टविनायक विरारचं अजून एक महत्त्वाचं अस्त्र, ज्या खेळाडूवरती पूर्णपणे जबाबदारी असते अष्टविनायक विरारची नैया पार करण्याची. यावेळेला आयकॉन खेळाडू आहेत आणि म्हणूनच स्वतः दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. पहिलं षटक 7 धावांचं एक चौकाराच्या साह्याने. या षटकामध्ये किती धावा येतील? प्रणय म्हात्रे मॅन इन फॉर्म आहे. समोरच्या दिशेने इनटू द गॅप स्वीपर कव्हर रिझन मध्ये जाणारा एक शानदार जर्देदार बहारदार चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. हा ब्रँड आहे मुक्काम पाड्याचा. यांनी आतापर्यंत ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, जुना अवतार दाखवलाय. प्रणय म्हात्रे इंजरीनंतर ज्या प्रकारे फॉर्मसाठी झगडत होता, त्या फॉर्मला त्यांनी आता या VPL दरम्यान सर्वांसमोर प्रदर्शित केलंय आणि सांगतोय हो माझ्यामध्ये आहे दम. पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द विकेट, बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट.
थँक्यू डीजे. हितविक 24चा संघ या स्टेजपर्यंत पोहोचला, याचं कारण ही आहे ही सलामीची जोडी अतिशय भयानक फॉर्ममध्ये आहे. सिद्धार्थ राय ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये त्या फॉर्मला पूर्णपणे त्याने प्रदर्शित केलं VPL दरम्यान. त्याला वगळता प्रणय म्हात्रे अनोख्या रंगामध्ये दिसलाय. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याच्या नावे आहेत. रंजनदादा पाटील यांचं षटक सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे, परंतु जी सांघिक कामगिरी संपूर्णतः हितविक 24ने केली आहे ती अतिशय वाखणण्याजोगी आहे. मग त्यामध्ये रिषभ सुद्धा काउंट होतोय. प्रत्येक नमुळेवरती अटॅक आणि 2 चेंडूवरती 2 बहारदार चौकार. 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे प्रत्येक नमुळे समोर. प्रणय म्हात्रे यावेळेला इनसाइड द आउट होणारा चेंडू. अमित लांडने प्रयत्न केले, प्रयत्न यशस्वी आहेत कारण हा चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल. प्रत्येक येणारा डॉट चेंडू हा फलंदाजाला त्रस्त करणारा असेल आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव ही गोलंदाजाला त्रस्त करणारी असणार आहे आणि त्यामधून येणारे चौकार फलंदाजांना त्यांचा आनंद द्विगुणित करून देणारे असतील. यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एट, चेंडू गेलाय स्लिपमधून निघून बॉर्डरलाईनच्या जवळ. फिल्डिंग होते समीरच्या माध्यमातून, तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5चं हे दमदार, शानदार, दर्जेदार, बहारदार आणि मजबूत आयोजन, ज्या आयोजनाअंतर्गत आज वसई तालुक्यातील तब्बल 220 पेक्षा जास्त खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये 20 संघ एकमेकांसमोर भिडत आहेत VPLच्या 5व्या सीझनचा मान पटकावण्यासाठी. ऑन साईडला स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षण केलंय. स्वयं आहेत त्या ठिकाणी, स्वयंने क्षेत्ररक्षण करत चेंडू फेकलाय. अष्टविनायक विरारची खास बात अशी आहे की बहुतांश खेळाडू हे फुलपाड्याला बिलॉंग करतात. प्लेयर संघाचे बहुतांश खेळाडू या संघामध्ये आहेत. जीवदानी मौलीचे काही खेळाडू आहेत आणि म्हणूनच हा संघ जो आहे हा तितकाचा प्रबळ आणि वेल कॉम्बिनेशन भरलेला पाहायला मिळते. परंतु हितविक 24 अतिशय चांगला संघ. यावेळेला ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय, संयमाने खेळ केला आणि चेंडू ज्या प्रकारे खेळून काढला. 1 धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जात आहे. 2 षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. जाऊया डीजेकडे, एक सुंदर गीत ऐकूयात आणि त्यानंतर पुनश्च एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. अहमद राजा मंसुरी, आपण कुठे असाल मंचावरती यायचंय. अहमद राजा मंसुरी. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रणय म्हात्रे समोर आहे. हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला, सिंगल रन. प्रणयने पहा कोणत्याही चेंडूवरती अटॅक केलेला नाहीये. जो चेंडू टप्प्यात आलाय त्याचाच त्यांनी काम केलंय आणि जे चेंडू चांगले आहेत त्यांना सन्मान तितक्याच चांगल्या पद्धतीने दिलाय. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा होतं मगाशी, टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि तो कार्यक्रम केलाय. यावेळेला ते 2 चौकाराने दिशा दाखवून ड्राईव्ह केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क, कव्हरच्या बाहेर, कव्हर पाड, षटकार, गडीबाद, गॉन. पहिला हादरा हितविक 24ला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. बंटी गवास. हे बॅटल चांगले रंगेल. अनिकेत मुळे वर्सेस बंटी गवस खूप चांगल्या प्रकारे जाणतात एकमेकाला. VPL हाच फॉर्मॅट, VPL एक असा फॉर्मॅट आहे ज्या फॉर्मॅटमध्ये एका वर्षामध्ये म्हणजे एका हंगामामध्ये दुसऱ्या संघातून खेळण्याची संधी मिळते आपल्या खेळाडूंना. कारण बाकी स्पर्धांमध्ये त्यांना फक्त आपल्या एकनिष्ठ संघाबरोबरच खेळायचं आहे, कारण वर्षभरासाठी त्यांच्याशी त्याने ते ॲग्रीमेंट आणि तो करार केलेला आहे. असोसिएशनच्या नियमानुसार एकाच संघामध्ये तुम्ही वर्षभर खेळू शकता. दुसऱ्या संघामध्ये खेळण्याची इच्छा जरी झाली तरीसुद्धा तुम्हाला वर्षभर घरी बसावं लागतं. काही असे नियम आहेत आणि त्या नियमांमुळे VPL असं एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला दुसऱ्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. आणि म्हणूनच इथे कॉम्बिनेशन बसवणं तितकंसं सोपं राहत नाही, तितकंसं चॅलेंज राहतो प्रत्येक कॅप्टन, संघमालक आणि मॅन्टॉरसाठी. यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू फेकून काढला. जोपर्यंत यष्ट्यावरती लावतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. बंटी गवस सर्कलसाठी अतिशय प्रगल्भ असा खेळाडू. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रणय म्हात्रे दर्जेदार फॉर्ममध्ये आहेत, भन्नाट फॉर्ममध्ये आहेत आणि त्या फॉर्मला
कशा प्रकारे कायम ठेवतात यावरती नजर आहे. यावेळेला चुकी झाली, चेंडू वळालाय आणि चेंडू वळत असताना येणाऱ्या ह्या 4 धावा, चौकार. थँक्यू सो मच डीजे. अतिशय चांगल्या प्रकारचं गीतवादन आमचे डीजे मास्टर उल्लेश आणि जतीन यांच्या माध्यमातून होत आहे. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल. पुन्हा एकदा हलक्यात खेळून काढले, सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाही. लाऊड अपील, पंचांकडे कॉल केलाय, पंच तटस्थ आहेत आणि या वेळेला 1 धाव येते. 24 धाबा धावपल करते एका गड्याच्या मोबदल्यात. टीम हितविक 24, 25 धाबा आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि एक महत्त्वाची विकेट ती म्हणजे सिद्धार्थ राय मोनूची. मोनू एक असा खेळाडू आहे ज्याने आत्तापर्यंत खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलेत. तो मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता अनिकेत मुळे एक चौकार जरूर आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त कोणतीही हात खोलण्याची संधी दिलेली नाही. धन्यवाद विलास साहेब, आपण आलात वेळात वेळ काढून आणि या ठिकाणी आपली प्रार्थना उपस्थिती लागली त्याबद्दल थँक्यू सो मच. ड्राईव्ह केलाय, बॅट वरती व्यवस्थित चेंडू आलेला नाहीये. सिंगल, 1 धाव धावून पूर्ण केली जाते. तर आपल्या मंचावरती उपस्थित सदानंददादा पाटील, रंजनदादा पाटील, नगरसेवक, तसेच भूपेंद्र सिंग साहेब, विनोददादा, सर्वांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या या मंचाला 4 चांद लावलेत त्याबद्दल अशीच कृपादृष्टी आमच्यावरती यापुढे सुद्धा राहील अशी आपणाकडून अपेक्षा. पुनश्च एकदा आपलं मनापासून आभार आमच्या संपूर्ण वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन VPL सीझन 5 च्या वतीनं. जोडी नंबर 1 का म्हटलं जातं त्याचं कारण आहे, जिथे कुठेही स्पर्धा असेल तिथे या दोन्ही नगरसेवकांचा तितकाच वाटा असतो त्या स्पर्धांमध्ये, योगदानाचा, सहकार्याचा. आणि अशी ही जोडी आज आपल्यामध्ये सुद्धा उपस्थित आहे. थँक्यू सो मच पुनश्च एकदा आपणा सर्वांचं. केदार देसाई गोलंदाजी मार्कवरती येतोय, समोर बंटी गवस आहे, षटक आहे 4थं. 3 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ऑन साईडला प्री प्लॅनेट स्ट्रोक खेळत होते आणि त्यामध्ये आलंय अपयश. डॉट बॉल. चौकार आलेत प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून. चौकार आल्यानंतर ज्या प्रकारे रोख लगावला गेलाय तो अतिशय वाखणण्याजोग्य आहे. टीम अष्टविनायक विरारच्या माध्यमातून केदार देसाई मॅन इन फॉर्म, ऑलराऊंडर खेळी त्यांनी साकारली आहे आणि तो सुद्धा रेसमध्ये आहे वैयक्तिक पारितोषिकांच्या. यावेळेला गॅपमध्ये चेंडू अडवला जाईल का? हो, येस, व्हॉट अ फील्ड. एकच धाव धावून पूर्ण केली जाते. आमचे आर्थिक सहकार्य करणारे MAT त्यांचं सुद्धा मनापासून आभार. नगरसेवक प्रफुल्ल साने साहेब त्यांचा मनापासून आभार. त्यानंतर आदिराज डेव्हलपर्स चे परेशदादा किनी त्यांचं मनापासून आभार. सदानंददादा पाटील, रंजनदादा पाटील त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅचसाठी T-शर्ट वैभव नवार यांनी पुरस्कृत केले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. शेवटच्या टॉप 10 संघांमधील मॅचेससाठी जे झिपर मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर्ड केले गेले NSP स्पोर्ट त्यांचं मनापासून आभार. पाटील स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स, स्टुडंट स्पोर्ट्स यांचं बॅट पुरस्कृत केल्याबद्दल मनापासून आभार. अमान स्पोर्ट्सचा आभार. खास बॉल या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर्ड केलेले आहेत त्याबद्दल नंबर क्रिएशन त्यांचं मनापासून आभार. विभूती नेटवर्क त्यांचं मनापासून आभार, कारण त्यांच्या माध्यमातून मोफत नेट प्रोव्हाइड केला गेला या स्पर्धेसाठी. पाटील नेटवर्क त्यांचं मनापासून आभार. आमचे कॉमेंटेटर्स तुकाराम मांगेला सर त्यांचं मनापासून आभार. कौस्तुभचं मनापासून आभार. समाधानदादा काळे त्यांचं मनापासून आभार. आमचे गुणलेखक सुमित कदम, त्यानंतर मुजम्मिल खान त्यांचं मनापासून आभार. आमचे डिजिटल स्कोरर अमान यादव त्यांचं मनापासून आभार. सूरज जयस्वाल त्यांचं मनापासून आभार. आमची ऑफिशियल टीम खालिदबाई त्यांचं मनापासून आभार. गंभीर पाटील त्यांचं मनापासून आभार. असोसिएशन टीम मेंबर्स फैयाजी शेख असतील, प्रमुख सल्लागार, कार्याध्यक्ष, त्यानंतर सल्लागार रंजनदादा पाटील, सल्लागार ऋषीदादा देसाई, नवनिर्वाचित अध्यक्ष किशोरदादा पाटील, जावेद मनसुरी, प्रशांत घरत, दिलीप शर्मा उपाध्यक्ष, वैभव नावर उपाध्यक्ष, लॉसन कोरिया खजिनदार, त्या सर्वांचं मनापासून आभार.
इतकं चांगलं सुंदर आयोजन आमच्या समवेत आमच्या समोर या ठिकाणी आणि या सर्व खेळाडू वर्गासाठी आपण घेऊन आलात त्याबद्दल 30 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थँक्यू. त्यानंतर ह्या ज्या ट्रॉफीज दिसत आहेत त्या ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर आहेत रणजितदादा पाटील आणि फैयाजी शेख, त्यांचं मनापासून आभार. उत्तम ज्वेलर्सच्या माध्यमातून हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी बायसिकल आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. हे जे मैदान आहे अतिशय सुंदर खेळपट्टी, चारी बाजूने योग्य अशी आउटफील्ड, या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेली गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, त्यांचं मनापासून आभार. आपले इव्हेंट पार्टनर अमाया क्लासिक क्लब, त्यांचं मनापासून आभार. 1 वर्षाची फ्री मेंबरशिप प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटला स्पॉन्सर्ड केली गेली अमाया क्लासिक क्लब, त्यांचं मनापासून आभार. 4 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात हितविक 24 या संघाचे 31 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. आता 2 संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे. यामधील विजयी संघ आणि विभूती नेटवर्क सायबा या 2 संघांदरम्यान ड्रॉ केला जाईल. जो एकावरती फायनल लिहिलंय, एकावरती क्वालिफायर लिहिलंय. ज्याच्या हातामध्ये क्वालिफायर येईल त्याला मॅच खेळायची आहे सायबा समोर आणि ज्याला फायनल लिहिलंय तो थेट फायनलमध्ये दाखल होईल. उत्तम ज्वेलर्सचे ओनर उत्तम सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती उत्तम सर आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत वसई विरार बॉक्स अँड ड्रम क्रिकेट असोसिएशन VPL सीझन 5 च्या वतीनं. मी आत्ताच नाव घेतलं होतं आणि उत्तम सरांचं सुद्धा शुभागमन होतंय. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. उजव्या स्थितीच्या बाहेर वाईडचा इशारा, सिंगल रन धावफलकामध्ये ऍड होईल. चला व्यासपीठ खाली करायचं आहे. उत्तम सर ज्या ज्या वेळेला सांगितलं तर त्या त्या वेळेला VPL साठी सरळ हाताने मदत करतात. त्यामधील एक म्हणजे यावर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ठेवलेली बायसिकल. मोठा फटका, जागा बनवली. टिपिकल सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये खेळलेला फटका, चेंडू सीमारेषा पार. विकेटचं पतन गडी बाद. प्रणय म्हात्रे गॉन. वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ घेऊ नका ही विनंती. साहिल मर्चंट मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. साहिलने खूप चांगलं क्रिकेट मागील 2-3 वर्षामध्ये हाताळलंय. चांगल्या प्रकारे खेळलाय. सुरुवात केली होती मुंबईज कडून, त्यानंतर RCC मध्ये सुद्धा खेळले. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त. समीर विचारे बॅक इन फॉर्म. थँक्यू डीजे. धावफलकर 32 धावा आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 32 धावा. सुरुवात ज्या प्रकारे झाली होती, फ्लाइंग स्टार्ट झाली होती आणि त्या फ्लाइंग स्टार्ट नंतर पूर्णपणे अशा प्रकारे रोख लगावलाय जसं की गतिरोधक मोठ्या प्रमाणात येऊन थांबलाय. काहीतरी मोठा स्टक आलाय. हॅट्रिकला 500 रुपये. लेटकट रणजितदादा पाटील यांच्यासाठी बाउंड्रीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागवण्यात आलंय. लेटकटचा फटका खेळत होते परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. सिंगल धाव. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. किशोरदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज रणजितदादा पाटील यांच्यासाठी लगातार 3 चौकारांसाठी. एक बाउंड्रीसाठी फैयाज शेख यांच्याकडे 500 रुपये. रणजितदादा पाटील यांच्यासाठी समीर विचारे अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. बंटी गवस मोठा फटका ऑन साइडला गॅप मध्ये. व्हॉट अ फील्ड. अतिशय चांगली फिल्डिंग साकारली गेली. निखिल होते त्या ठिकाणी.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फेकी केली गेली आहे, एक धाव धावून पूर्ण केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. चेंडूचा खेळ झालाय 4, 34 धावा धावफल करती. 5 चेंडूचा खेळ झालाय, 35 धावा धावफल करतात. शेवटच्या चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. या चेंडूवरती एक चौकार नितांत गरजेचा आहे. काय तो चौकार येईल का? बंटी गवत स्ट्राईक एंडवरती. समीर विचारे गोलंदाजी मार्कवरती आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं, प्लेयर्सच्या खेळाडूंनी प्रभावित करून सोडले या VPL मध्ये. प्रत्येक खेळाडू चमकलाय. समीर विचारे समोर बंटी गवस, लेग स्टंपच्या बाहेर येते वाईड बॉल. एक स्पर्धा आठवते, समीर विचारे ज्या वेळेला दहिसरमध्ये क्षितिज कलागडा महोत्सवाची स्पर्धा खेळत होते, त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे स्वीकारला होता. आणि त्यावेळेला जी गोलंदाजी केली होती मुंबईच्या सर्व टीम समोर, ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. आणि आता तोच गोलंदाज यावेळेला गोलंदाजी करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागा बनून खेळले होते. चेंडूची फेकी जोपर्यंत केली जाईल, एक धाव पूर्ण. एका धाव्याने धावफल करते. धावा आहेत 37, 37, 38चं टार्गेट आहे टीम अष्टविनायक विरार या संघासमोर. थँक्यू डीजेला सुद्धा संधी देणार आहे, परंतु ज्या वेळेला इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा समाधान दादा काळे यांचा. धन्यवाद भरत मोरे. 38 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे, ते म्हणजे अष्टविनायक विरार या संघाला. 38 धावा लगावल्या गेलेल्या, 37 धावा लगावल्या गेल्यात. 38 धावांचं एक लक्ष्य असणार आहे. लक्ष्य नक्कीच टोचणार असणार आहे हे. केदार देसाई 83 धावावर वैयक्तिक या सीझनमध्ये खेळतोय आणि अद्यापही टॉप स्कोरर आहे जयेश गरत, ज्याच्या नावे आहे 90 धावा. तर मॅचला सुरुवात होते या ठिकाणी. करण बैराई सध्या लीड करतोय बॉलिंगसाठी 9 विकेट्सनी. तर काय असेल रूपरेषा येणारे 2 सामने नंतरचे ठरवतील. केदार देसाई नक्कीच ओपनिंग जोडी या ठिकाणी आलेली आहे. केदार देसाई आणि भारत स्ट्राईकला कोण आहे? अरे अनिकेत, केदार देसाई आणि अनिकेत. केदार नक्कीच 83 धावांवर वैयक्तिक धावा आहेत या टुर्नामेंटमध्ये. VPL 5च्या सीझनमध्ये नक्कीच लीड करायचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. 38 धावांचं एक लक्ष आहे. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी, लेगला ठरवलेला हा चेंडू, एक धाव. श्री गणेशा होतोय, नारळ फुटला जातोय आपला स्वतःसाठी आणि संघासाठी. एक एक खेळाडू, एक एक प्रतिनिधी या ठिकाणी यावे. कल्पेश, पुढील चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी आणि केदार जाधव स्वीप करताना या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आणि 2 धावा या ठिकाणी फलकावर लागलेल्या आहेत. 38 धावांचं आव्हान असेल, एक टोचणारं आव्हान म्हणू शकतो. कारण का ज्याप्रमाणे संघ बांधणे, ज्या प्रकारे रंजन पाटलांचा अनुभव आहे, त्यांची टीम आहे, तर 38 धावा कुठेतरी या अष्टविनायकला सुद्धा टोचू शकतात. पुन्हा एकदा कट केला हलक्या दिशेने, जोवर क्षेत्ररक्षक चेंडूवर जातो. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे बिनबाद 3. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंतचं समीकरण या अष्टविनायक विरार या संघाचं. केदार देसाई म्हटल्याप्रमाणे मागील मॅचपर्यंत 83 धावावर होता. आता कुठेतरी पुढे जाण्याची संधी, या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलं तर नक्कीच टॉप 1ला या ठिकाणी जाईल. कट केला आहे ऑफच्या दिशेने, चेंडू स्लाइस केला आहे. एक धाव अर्जित करतोय केदार देसाई आणि एका धावेनिशी धावसंख्या घालतोय तो 4. 4 चेंडू 4 धावा. सुरेख असं कल्पेशचं गोलंदाजीचं विश्लेषण
वन 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 वन. पुन्हा एकदा लेगला एक्झिक्यूट केला फटका आणि सीमा रेषा पार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच डिजिटल स्कोरर आम्हाला अपडेट देतात आहे की केदार हा अद्यापर्यंत फक्त एकाच पहिल्याच मॅचला हा आऊट झाला आहे. नंतरच्या सगळ्या इनिंग त्यांनी नॉट आऊट साकारलेले आहेत. तर नक्कीच मनोबल कुठेतरी उंचावलेलं असेल केदार याचं. पुन्हा एकदा बॅकफुटला झाला आहे, पंच केला आहे, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, मोनूच्या हातात चेंडू विसावतोय, 1 धाव पूर्ण करतोय आणि 9 धावा. पहिल्या षटकाच्या सामन्यात लागल्या धावा 9. 38 धावांचं आव्हान आहे. 9 धावा फलकावर लागल्या आहेत. 15 मिनिटांचा अवधी असणार आहे. वारंवार आम्ही याचा उल्लेख करतो आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अनिकेत आणि केदार ही जोडी सज्ज आहे मैदानावर. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य असेल. कारण का हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. इथून तुम्हाला टॉप 3 मध्ये जायचा प्रवास तुमचा चालू होईल. कारण का टॉप 10 झालं, लीग स्टेज झाली, साखळी सामने झाले, टॉप 10 झाले, टॉप 5 झाले. आता ही झुंज कशासाठी? टॉप 3 साठी. तर टॉप 3 मध्ये जर का तुम्हाला यायचं असेल तर एका चांगला दर्जेदार खेळ नक्कीच या ठिकाणी साकारावा लागणार आहे. साहिल मर्चंट गोलंदाजी मार्कवर सज्ज. अनिकेत काय असेल रणनीती, कशा प्रकारचा खेळ, कशा प्रकारचा. आता मात्र लेगला टटोलला हा चेंडू सरळ जातो आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 10. अद्याप 23-28 असं काहीतरी समीकरण आहे अष्टविनायक विरार या संघासमोर. परंतु त्या टोटलला डिफेंड करणं जाणतो रंजनदादांचा संघ. आता मात्र कोण? सिद्धार्थ राय या ठिकाणी येतोय. चेंडूवर मोनू अतिशय सुरेख फलंदाजी तर अधिक सुरेख केली आहे त्यांनी. आणि ज्या संघाला लागणारा साजेसा खेळ होता तोही आतापर्यंत साकारला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे या टॉप 5 मध्ये येऊन दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा साहिल मर्चंट सामना करेल अनिकेत. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. आता मात्र काय होते? आता मात्र सीमा रेषा पार. चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच या वेळेस अष्टविनायक संघ काय बोलत असेल? एकच वादा आमचा अनिकेत दादा किंवा एकच वादा आमचा केदार दादा. दोघांचाही या ठिकाणी काम तेच आहे. मॅच संपवायची आहे. मॅच संपवून टॉप 3 मध्ये यायचं आहे. पण हितविक 24 काय बोलत असेल की आम्हाला या धावा डिफेंड करायच्या आहेत, आम्हाला चेंडू डॉट करायचे आहेत, आम्हाला त्यांच्या वरचढ जायचं आहे. कारण का आम्हाला सुद्धा टॉप 3 मध्ये जायचं आहे. साहिल मर्चंट या ठिकाणी. केदार देसाई पुन्हा एकदा कट केलाय चेंडू आणि सरळ धान 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 करत जातोय. सीमा रेषा पार. चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धावा लागला धावफलकार 20 आणि आता मात्र गणित असेल 18 चेंडू आणि 19 धावा. माफ करा, 19 चेंडू आणि 18 धावा. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. केदार देसाई आणि आता फुलटो चेंडू आणि जातोय. पुन्हा एकदा हा धमाकेदार VPL चौका. कमॉन डीजे. 11 ना 83 आणि 11 94 धावा 94 ना. धन्यवाद. अजून या ठिकाणी एक आमचे विशाल गायकवाड या ठिकाणी जोडले जातात. लंबोदर क्रिएशनचे ओनर. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मदत आलेली आहे या VPL साठी. असे विशू गायकवाड या ठिकाणी जोडले जातात आमच्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं या ठिकाणी विशू. पुन्हा एकदा
रंजन पाटलांच्या खांद्यावर नक्कीच मोठी जबाबदारी असेल, कारण का ज्या प्रकारचा खेळ साकारला अष्टविनायकवीरांनी 24 धावा लागल्यात फलकावर. पुढील चेंडू आता काय तर आता हा अनुभव होता तुमचा. 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं गेलंय. जर का रंजनदादांनी या ठिकाणी हॅट्रिक घेतली तर किशोर पाटील यांच्याकडनं एक जुना चावल म्हणून नक्कीच यांना संबोधला जाईल रंजन पाटील यांना. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू, त्याला कट केलाय, जातोय फिल्डरच्या हातात. 1 धाव पूर्ण होते. धावा लागल्या धावसोलकार त्या म्हणजे 25-25. आता मात्र गणित आहे 13 रन 16 धावा 16. बघा बक्षिसाची कशी पर्वणी या ठिकाणी येते. 4 चेंडू 4 विकेट 5000चं बक्षीस रंजन पाटील यांना. फैयाजी शेख यांच्याकडे थोडीशी गफलत होते, परंतु 1च धाव मिळेल. 26 धावा लागल्यात फलकावर. पुन्हा एकदा आता काय आहे तर 3 चेंडू 3 विकेट्स 5000चं पारितोषिक फैयाजी शेख रंजन पाटील यांच्यासाठी. 26 धावा लागल्यात फलकावर. 12 धावांची आवश्यकता अद्यापही. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. रंजन पाटील सामना करेल तो अनिकेत. आता मात्र कट करायचा प्रयत्न. काय सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू 2.4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. रंजन पाटील केदार देसाई VPL 5 चा टॉपर बॅट्समन या ठिकाणी आपल्याला दिसतोय केदार देसाई. जवळपास 95 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्या या VPL 5 च्या सीझन मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे केदारसाठी. अतिशय सुंदर खेळ अष्टविनायक विरारसाठी या VPL 5 च्या सीझन मध्ये केला तो केदार देसाईने. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि सरळ विसावतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण. 29 धावा लागल्या धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. काय घडेल, काय बिघडेल, काय होईल, काय ट्विस्ट येईल का या मॅचमध्ये येणारी काळवेळ नक्कीच ठरवेल. तर ऐकूया एक सुरेख संगीत आणि येऊया पुन्हा मैदानाच्या ज्याने कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 12 चेंडू आणि 9 धावा. अनिकेत आणि केदार हे दोन्ही जोडी या ठिकाणी मैदानात आहे. त्यामुळे या धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय. 38 धावा लागल्या होत्या जिंकण्यासाठी. 37 धावा फलकावर लागल्या होत्या. 38 धावा जिंकण्याचं आव्हान होतं. 38 मधील 29चा तर पाठलाग सक्सेसरित्या पूर्ण केलेला आहे. उरलेल्या 9 धावा 9 मिनिटं झालेली आहेत. प्रणय मात्रे कालच्या दिवसातला हिरो या ठिकाणी आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवर. आज सामना करेल अनिकेत. आणि अनिकेत सुद्धा मागे नाही. अनिकेत सुद्धा वैयक्तिक 63 धावांवर खेळतोय. 63 धावांवर वैयक्तिक अनिकेत खेळतोय. केदार देसाई या ठिकाणी स्ट्राईकवर. सामना करेल प्रणय म्हात्रे. याचा 8 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे 11-8. आता मात्र लेगला टटवलेला चेंडू सरळ जातोय रंजन पाटील यांच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 धावेने धाव फलकावर लागल्या त्या म्हणजे 31 धावा. 7 धावांची आवश्यकता. 3.2 षटकांचा खेळ समावलाय. प्रणय पुन्हा एकदा फुलटच चेंडू मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि चेंडू जातोय निर्धाव. एक नक्कीच निर्धाव चेंडू जर का या ठिकाणी आला ना तर थोडंफार मॅचमध्ये बदल आपल्याला दिसू शकतो. कारण का 1 डॉट बॉल थोडी डोकेदुखी या ठिकाणी होणार आहे. 7 धावा पाहिजेत. चेंडू मात्र उरलेत 9-7. प्रणय गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करेल अनिकेत. आता मात्र एकदम
सूझबूझ बरावा फटका. कारण का जर का या ठिकाणून सामना हा जर का हिथविक 24 हा संघ काढतोय तर 5,000चं कॅश पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट, परंतु चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात 1 धावेसाठी. 33 धावा, 33 धावा लागल्यात फलकावर. अजूनही 7 चेंडू 5 धावा, 7 चेंडू 5 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. त्या म्हणजे अष्टविनायक विरार या संघाला. प्रणय यांचा पुढील चेंडू, एक अतिशय सुंदर शांत डोक्याने खेळलेला हा चेंडू. माहिती आहे 1 धाव काढली, धावांचं बर्डन कमी होतं, 4 धावा येणार शेवटच्या षटकात. 6-4 असं इक्वेशन असणार आहे. आणि तिथवर ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 4 धावा, 6 चेंडू 4 धावा काय डिपेंड होतील का अष्टविनायक संघ हा चेस करतील या ठिकाणी. नक्कीच रणनीती असेल काहीतरी रंजन दादांचं. कारण का खूप सारं क्रिकेट खेळलेत. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, काय हाताळायचं, कशा प्रकारे संघ बांधायचा, कशा प्रकारची फिल्डिंग लावायची, याचं सखोल ज्ञान तर रंजन पाटलांकडेच असणारच आहे. कारण का सलग 20 ते 25 वर्ष या अंडरआर्म क्रिकेटला गवसणी घालतात आहे. आणि चांगला खेळाडू म्हणून त्यांची मानप्रतिष्ठा या विरार नगरीमध्ये असे रंजन पाटील येथील शेवटच्या षटकामध्ये. आणि अशा प्रकारचा पराक्रम यांनी सुद्धा केलेला आहे SPL मध्ये, साईबा प्रीमियर लीगमध्ये ज्यावेळेस होते रंजन पाटील त्यांनी हा चमत्कार केलेला आहे. धावा डिपेंड केलेला यशस्वीरित्या. आता काय होईल, 6 चेंडू 4 धावा आणि स्ट्राईकवर असेल. काय बोलतोय लॉसन, किती मिनिटं? 3 मिनिटं बाकी आहेत. शेवटची 3 मिनिटं. रंजन पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज, सामना करेल अनिकेत. फुलटच चेंडू आणि ड्राईव्ह केलाय सरळ चौकारासाठी. आणि या ठिकाणी विजय संपादन करतोय अष्टविनायक विरार संघ. हार्डला किती 24. चला तिन्ही विनिंग कॅप्टन विभूती नेटवर्क साहेबा नाही सॉरी. चला अष्टविनायक कप्तान या ठिकाणी यावं. आता जो ड्रॉ होणार आहे तो ड्रॉ तुम्हाला जर का चिठ्ठीमध्ये आला तर सरळ फायनलमध्ये